तेव्हा शांत बसू शकत नाही. जगातला कुठलाच देश जेव्हा त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसू शकत नाही. आणि जगातली कुठली स्त्री जेव्हा चारित्र्याचा प्रश्न येतो तेव्हा शांत बसू शकत नाही. अहिल्याबाईंचा तो विचार जपा. का सांगू? आपण कोण आहोत? तर उर्मी मी, उर्वशी मीच सतीरती आहे. अहिल्या मी, सावित्री मीच ती सती आहे. नाहले रक्तात जी मीच ती माती आहे. सांडलं जिनं रक्त त्या तलवारीची मी पाती आहे. अंधारात मिणमिणती मीच ती पडती आहे. स्त्री माझं नाव मीच महाभारतातली कुंती आहे. स्त्री माझं नाव मीच महाभारतातली कुंती आहे. आपल्यातल्या प्रत्येकीमध्ये अहिल्याबाईंचा अंश आहे. आपल्यातल्या प्रत्येकीमध्ये त्या प्रत्येक शूरवीर स्त्रीचा अंश हे लक्षात ठेवा. बायांनो काही करा, पण जेव्हा जेव्हा अन्याय होईल ना, अहिल्याबाईंसारखं कमरेला पदर खोचा आणि लढायला सज्ज व्हा. त्या तलवारीने लढण्या आपण लेखणीने लढूयात, भरपूर शिकूयात आणि त्यांचं नाव मोठं करूयात एवढी काळजी घ्या. पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा महिलांच्या बरोबरीने, महिलांनी जसा लेकींना संस्कार दिला आई म्हणून, तसं वडील म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी एक संस्कार द्यायचा आहे. तोही कशा करता की नागापूरमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्याबाईंची जयंती कीर्तनाच्या माध्यमातून साजरी होतीये. पण आजही महाराष्ट्रातली कित्येक गावं अशी असतील जिथे या क्षणाला डीजे वाजत असेल. त्यातली अर्धी तरुणाई व्यसनाधीन झालेली असेल. उरलेली अर्धी तरुणाई सुद्धा व्यसनाधीन नसली तरी कुठल्या गाण्यांवर नसती याचं त्यांना भान राहिलेलं नसेल. बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे, सायंकाळी 7च्या नंतर आपल्या लेकीला बाहेर राहिलं की भीती वाटते तुम्हाला. 10 वेळा फोन करताना माहिती लवकर घरी ये, तुझ्या अस्तित्वाचा, चारित्र्याचा, सुरक्षेचा प्रश्न आहे. बाबांनो, तुमच्या लेकीला 7च्या नक्की घरात बोलवा, कारण तिच्या खरंच चारित्र्याचा, सुरक्षेचा प्रश्न आहे सध्या. पण आपल्या लेकीला 7च्या घरात बोलवत असताना सायंकाळी 7 नंतर आपला तरणा ताठा 25 वर्षाचा पोरगा घराबाहेर नेमकं काय करतो हे एकदा बाप म्हणून त्याला विचारा बरं. खऱ्या अर्थाने अहिल्याबाईंचा विचार आपण तिथे जगला असा त्याचा अर्थ होईल. याच्याहून वेगळं काही सुद्धा करण्याची गरज नाही. अगदी 2 मुद्दे शेवटचे सांगते आणि थांबते. अहिल्याबाई होळकरांनी नुसती मंदिरं नाही बांधली, त्यांनी बौद्ध विहार सुद्धा बांधले. त्यांनी काय काय बांधलं तर त्या धर्माच्या, त्या जातीच्या लोकांसाठी जे जे त्यांना पूजनीय ते सगळं त्यांना उपलब्ध करून दिलं. सर्व धर्म समभाव जपला आणि जातीपातीच्या पलीकडचा मानवता धर्म जगला. तो जगायचा असेल, जपायचा असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण सारी माणसं रक्तावरून वाटले गेलो. मी मगाशी एक उल्लेख केला होता की त्यांनी आपल्या लेकीचं लग्न आंतरजातीय करून दिलं, ते सुद्धा अशा माणसाशी ज्या माणसाचं कर्तृत्व बघून लग्न करून दिले. आता माझा प्रश्न असा आहे, आपण जात पहिली बघतो, ठीक आहे, जात बघण्याला माझा विरोध नाही, पण साधारणतः कुठवर बघितली जाईल जात? हॉस्पिटलचं बेड वर पडलात ना, रक्ताची गरज पडली की म्हणायचं माझ्या जातीचं रक्त मला आणून द्या. आहे का हिंमत आपल्यामध्ये? नाही ना. त्यावेळी आपण काय मागतो? माझ्या रक्तगटाचं रक्त मला हवंय असं म्हणतो ना, की माझ्या जातीचं रक्त मागतो? अजिबात नाही. बरं ते सुद्धा जाऊ द्या, तुमच्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताचा रंग कोणता? लाल आहे का? मी सावळी आहे थोडीशी दिसायला म्हणून माझ्या अंगामध्ये काळ्या रंगाचं रक्त वाहतं, नाही का? चुकतंय? मग लालच आहे. बरं किमान तिकडे दक्षिण आफ्रिकेमधला एखादा काळाकुट्ट माणूस असेल, त्याच्या अंगात तरी काळं वाहत असेल, त्याच्याही अंगातलं लालच आहे का? जर इथून तिथून प्रत्येक माणसाच्या रक्ताचा रंग लालच आहे, जर माणसाला हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यावर जातीच्या नाही तर रक्तगटाच्या रक्ताची गरज पडते, तर कशाला आपण महापुरुषांना जातीत वाटतोय हो? ऐका, शिवराय आपले, अहिल्याबाई आपल्या, भीमराय आपले, सारे महापुरुष आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला मंडळी, सगळे मिळून या जाती धर्माला पूर्ण विराम देऊ आणि होता आलंच तर माणूस हो. काही होऊ नका, माणूस व्हा, वारकरी व्हा. वारकरी पण जपा. खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाल्यासारखं होईल. माणसाला माणसासारखं बघा, नाहीतर एकीकडे आपण जात जात म्हणतोय, दुसरीकडे दाराशी आलेल्या माणसाला चतकोर भाकरी देण्याची दानत नसेल ना आपली, तर भगवंत आपल्याला कधीच माफ करू शकणार नाही. लक्षात ठेवा, अहिल्याबाईंनी दाराशी आलेल्या चिमणीला पाणी ठेवण्यापासून, मुंगीला साखर देण्यापासून, माशांना कणकेचे गोळे देण्यापर्यंतचे संस्कार घातले. तेवढे संस्कार फक्त जपूयात. शेवटचा एक विचार एका मिनिटात सांगते आणि सेवेला विराम देते. 1 जानेवारी 2025 पासून मी असा संकल्प केला की ज्या ज्या गावात कीर्तनाला जाईल त्या प्रत्येक गावात एक कीर्तन एक झाड हा उपक्रम राबवेल. त्यात आजही दुग्ध शर्करा युग असा की अहिल्याबाईंनी आयुष्यभर वृक्षारोपणासाठी कार्य केलंय. सगळ्या जंगलामध्ये फिरणाऱ्या मुक्या जनावरांसाठी त्यांनी पूर्ण सुद्धा चालायला ठेवली होती बरं शिल्लक त्या काळात. आताच्या फुटभर जागेवरून भांडणाऱ्या पिढीच्या काळामध्ये तो आदर्श आहे आपल्यासाठी फार मोठा. त्यामुळे एक गोष्ट फक्त सांगते, नडोदर यांनी 750 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध. तुकोबाराय म्हणाले होते, वृक्ष. आपल्या घरातली बाई सुखी नाही, लक्षात ठेवायचं. ज्या घरातून बायकांच्या रडण्याचे आवाज येतात
वागणूक द्यायची, एवढं जरी जमलं तरी अहिल्यामाईंच्या विचारांचा खऱ्या अर्थाने आपण जागर केला असा त्याचा अर्थ होईल. एवढंच मागणं तुम्हा सगळ्यांकडे. आता नावाचा उल्लेख कोणाचाही करत नाही, जमलेली सगळीच पंचक्रोशीतली मंडळी, तुम्ही सगळी नागापूरकर ग्रामस्थ मंडळी, सगळे गायक वादक टाळकरी, तुम्ही सगळी मंडळी, तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून ऋणामध्ये राहते. झालेली सेवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांच्या चरणांशी समर्पित आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली